आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र उमेदवारीनंतर जिल्ह्यातील तानाजी सावंत गट आक्रमक झालाय। धाराशिवच्या जागेचा पुनर्विचार करावा, धाराशिवची जागा शिवसेनेने आपल्याकडे घ्यावी, अन्यथा राजीनामे देऊ असा इशारा आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये दिलाय। तर धाराशिव हा मतदारसंघ पारंपरिकरित्या सेनेचा आहे। धनंजय सावंत यांनी या जागेवर दावा केला होता, तरीही जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळे तानाजी सावंत गट आक्रमक झालाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी मागणी आता कार्यकर्त्यांनी केली आहे। ही शिवसेनेची जागा गेली 35 वर्ष आपल्या धनुष्यबाणाला आहे, पण यावेळेस भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली। खरं तर ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वलय राहिलेलं नाही। शिवसेनेचा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्याचं या उमेदवारीच्या निमित्तानं काम होत आहे।